आंदोलन, उपोषण, सरकारकडून आश्वासन, हे सगळे टप्पे आणि आत्ता मिळेल, देऊ, देतील, हे सगळं तुमची आशा, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही आज या पॉईंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल, नाही करणार आहे, किंवा आत्ता सगळी आशा सोडून 23 तारखेला निर्णय लोकांना, मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा, नवं आंदोलन हातात घ्यायचं? रात्री सरकार बोललं होतं म्हणून वाटत होतं 24 डिसेंबर पर्यंत होईल, पण तुम्ही ढकलाढकली जर करीत असली, आमचं ठरलेलंच आहे. तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय, आम्ही आमची दिशा 100% ठरवणार आहेत. मग मात्र म्हणू नका 2 पावलं मागे या, 10 पावलं पुढे जाणार, पण 2 पावलं मागे मग नाही येणार, आम्ही नाही येणार. तुमचा विश्वास आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, का ते कमी झालंय? नसला तरी बी ठेवावं लागणार आहे. एक संयम आमच्याकडे, आणि आंदोलक या नात्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो, कारण न्याय तिथून मिळणार आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. किती दिवस विश्वास ठेवायचा? 24 पर्यंत ठेवू, मग मात्र समाजाचा नाविलाज आहे. समाजाला पुढची दिशा ठरवावीच लागणार आहे. 17 तारखेला तुम्ही महत्वाची बैठक बोलून तुमची पुढची रणनीती ठरवणार होतात, पण मुख्यमंत्री बोलणार आहेत म्हणून तुम्ही तुमचा वेळ पुढे ढकलला घोषणेच्या आंदोलनात. सरकार मात्र 17 तारीख, 18 तारीख, आज 19 तारीख, 3 दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही. सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषयात. 17ला मांडणार होतो हे पण खरंच आहे, परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेट अँड वॉचची भूमिका ठेवली की बघूयात. 24च्या आतच डिक्लेअर करायचं ना, 17ला काय करायचं आणि 24च्या आत काय करायचं. 24च्या पुढं तर नाही करायचं, आताच करायचंय. बघूयात कोण कोणाशी विषयी किती गनिम्या का वापरतो. तुम्हाला सुद्धा आमच्या डावा नाही कळणार. मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो, तुम्ही डाव जर आम्हाला कळून देणार नसाल, आमचे बी नाही कळणार. मात्र पुढं म्हणू नका, हे जडच झालं जरा. जर